brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या 14 दिवसांपासून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध सुरू आहे। अनेक बातम्या आपण बघतोय, अनेक तळ उद्ध्वस्त केले जात आहेत। आम्ही इकडनं मिसाईल्सनी अटॅक केला, आम्ही इकडनं गन्सनी अटॅक केला, अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या बातम्या आपण बघतोय। पण तुमच्या आणि माझ्या आयुष्यात याने काय फरक पडलाय तर भारतामध्ये गॅसचा तुटवडा आहे असं बोललं गेलेलं आहे। हा तुटवडा खरंच आहे का हे समजून घेण्यासाठी आज एक प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद जी आहे ती झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याकडे कुठलीही स्कॅरसिटी नाही आहे किंवा आपल्याकडे गॅसचा साठा जो आहे तो कमी झालेला आहे अशातला कुठलाही भाग नाही आहे। सध्या आपल्याकडे सगळे साठे जे आहेत ते व्यवस्थित आहेत, त्याची आकडेवारी जी आहे ती सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेली आहे। पण या सगळ्यामध्ये आणखीन एक कन्फ्युजन जे तयार झालेलं आहे ते असं आहे की इराण, अमेरिका आणि इस्रायल या 3 देशांचा या सगळ्या प्रती, म्हणजे या युद्धा प्रती किंवा संघर्षाप्रती त्यांचे स्टॅन्स काय आहेत, हे युद्ध संपत आलेलं आहे का, ते संपणार आहे का, इराणनी ज्या 3 अटी ठेवलेल्या आहेत त्या 3 अटी मान्य करणार का अमेरिका आणि इस्रायल। सो या विविध गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण अगदी सोप्या भाषेत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। जे ग्राफिक्स आम्ही तुम्हाला दाखवतोय हे सगळे AI जनरेटेड ग्राफिक्स आहेत, हे मी आधीच स्पष्ट करते। हे फक्त रेफरन्ससाठी आहे, सो दॅट तुम्हालाही कळेल आणि मलाही तुम्हाला हे समजावून सांगता येईल की कशा पद्धतीनं हे युद्ध जे आहे ते सुरू आहे किंवा कशा पद्धतीनं हा संघर्ष जो आहे तो वाढत चाललेला आहे या 3ही देशांमध्ये। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की द वॉर इज ओव्हर किंवा अशा प्रकारचे विविध स्टेटमेंट्स जे आहेत ते त्यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत। पण भारतामध्ये आता काय परिस्थिती आहे हे आपण आधी समजून घेऊयात। तेलाचा जो साठा आहे तो किती आहे, तुमच्या घरी येणारा गॅस हा सुद्धा एका काळानंतर बंद होणार आहे का। सो हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण आता आधी समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्याकडे जाणार आहोत की कुठल्या देशाचा कसा स्टॅन्स आहे, त्यांचं नक्की काय म्हणणं आहे आणि हे युद्ध खरंच संपू शकतं का। तर सुरुवात आपण करूयात आधी या AI जनरेटेड इमेजपासून। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर द स्ट्रेट ऑफ हॉर्मुज इथे आपल्याला दिसतंय। सो इकडनं जगातला 20% तेल जे आहे ते या भागातनं येत असतं आणि मग ते विविध ठिकाणी विविध देशांमध्ये जात असतं। आणि आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर भारताचे किती वेसल्स, म्हणजे भारताचे किती असे टँकर्स आहेत, किती तेल साठा जो आहे तो आपल्याला सध्या येणार आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधनं जो अडकलेला आहे, त्याची जी आकडेवारी आहे ती पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडनं देण्यात आलेली आहे। सो त्यांनी काय सांगितलेलं आहे की अप्रॉक्सिमेटली 28 इंडियन फ्लॅग्ड मर्चंट वेसल्स जे आहेत ते सध्या इथं आहेत स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये। आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्याच्यातले जे 24 वेसल्स आहेत त्याच्यामध्ये 677 आपले इंडियाचे लोक त्या शिप्सवरती आहेत आणि हे हॉर्मुजच्या वेस्टला आहे। सो आपण इथे जर बघितलं तर थोडंसं समजून घेण्यासाठी हा ईस्ट ऑफ हॉर्मुज आहे आणि हे वेस्ट ऑफ हॉर्मुज आहे। इथे जे आपले टँकर्स आहेत किंवा आपले वेसल्स आहेत ते इथे अडकलेले आहेत आणि इकडनं त्यांना हा जो रूट आहे तो पास करता येत नाही कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जे आहे ते बंद आहे। पण त्याच्यातले ईस्टला जे आहे, सो ईस्टला किती होते तर ईस्टला 4 वेसल्स होते। ते 4 वेसल्समध्ये एक साधारण 100पेक्षा जास्त लोक त्या वेसल्सवरती आहेत आणि ते पोझिशन कुठे आहे, त्यांची पोझिशन कुठे आहे तर त्यांची पोझिशन ईस्टला आहे। सो त्यांना ॲक्च्युली स्ट्रेट ऑफ हॉर्मुज क्रॉस करावा लागत नाही, ते ओमानच्या इथनं बाहेर पडतायत आणि त्यांची वाट जी आहे ती त्यांना मिळू शकते। सो आता हे जे 4 होते ज्याच्यामध्ये 101 सी सर्फर्स होते तर ती ईस्टला असलेले हे सर्फर्स आहेत आणि त्याच्यातलं एक जे आहे जगप्रकाश, जे काल इकडनं मूव्ह झालेलं आहे किंवा त्याला वाट मिळालेली आहे अशा बातम्या आल्या होत्या, तर हे एक वेसल जे आहे ते खरं तर भारतात आलेलं नाहीये, ते आफ्रिकेच्या दिशेने जाणारं वेसल होतं आणि त्याला क्लिअरन्स मिळालेलं आहे पण त्यांनी सुद्धा क्रॉस केलेलं नाहीये, तर ते समोरच होतं, ईस्टला होतं, त्याच्यामध्ये इकडनं पुढे गेलेलं आहे। पण 3 जे आहेत ते अजूनही आपल्याला ईस्टमध्ये बघायला मिळतात आणि वेस्टमध्ये आपण जर बघितलं तर जसं मी म्हणाले की 24 वेसल्स जे आहेत ते अजूनही वेस्टमध्ये आहेत। तिथे साधारण 650 पेक्षा सुद्धा जास्त सीफेरर्स आपले इथे आपल्याला बघायला मिळतात। 650 पेक्षा जास्त इंडियन्स सुद्धा इथे आहेत, हे आजच मंत्रालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे। सो आता हा झाला आकडा की आपले किती आपलं तेल जे आहे किंवा किती टँकर्स आणि वेसल्स फसलेले आहेत। आता याच्या पुढे आपण जाऊन बघणार आहोत की आपल्याकडे सध्या किती साठा आहे तेलाचा। म्हणजे आपण सगळीकडे बघतोय की लोकांनी रांग लावलेली आहे, लोक भांडतायत, घरात सिलेंडर्स असून सुद्धा अनेक लोक एक्स्ट्रा सिलेंडर्स घेण्याचा प्रयत्न करतात की आपल्याकडचा साठा चालावा। म्हणजे ज्या प्रकारे कोविडमध्ये एक इमर्जन्सी सिच्युएशन तयार झालेली होती आणि आपण आपल्या घरामध्ये किराणा भरून ठेवत होतो एक्स्ट्राचा, तशाच प्रकारे लोक आता गॅसचं सुद्धा करायला लागले आहेत। पण सत्य काय आहे किंवा आकडे सध्याचे काय आहेत जे सरकारकडनं सांगण्यात आलेले आहेत तर ते आपण समजून घेऊयात। डोमेस्टिक PNG अँड CNG फॉर व्हेकल्स
विल रिसीव्ह 100% सप्लाय विथ नो कट्स असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे PNG साठी म्हणजे तुमच्या घरात जो गॅस पाईपलाईननी जर तुमच्याकडे गॅस येत असेल तर तो आणि CNG याच्यासाठी 100% सप्लाय असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलेही कट्स नाही आहेत. त्याच्यानंतर टी इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि अदर इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स कनेक्टेड टू द गॅस ग्रिड विल रिसीव्ह अबाउट 80%, म्हणजे त्यांना 80% जो पुरवठा आहे तो केला जाणार आहे. त्याचबरोबर 80% ऑफ द प्रिव्हियस 6 मंथ ॲव्हरेज सप्लाय, म्हणजे गेल्या 6 महिन्यांमध्ये त्यांना जितका पुरवठा होत होता त्याच्या 80% पुरवठा हा त्यांना केला जाणार आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझर प्लांट्सला 70% मिळणार आहेत. त्याचबरोबर रिफायनरीज, पेट्रोकेमिकल युनिट्स विल टेक अ रिडक्शन ऑफ अबाउट 35%, म्हणजे रिफायनरीजला एक 35% जे आहेत ते मिळणार आहेत. कारण की जे इतर ठिकाणी जो गॅस जास्त देणं महत्त्वाचं आहे तिथे तो पुरवठा व्हावा याच्यासाठी हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आज त्यांनी जी आकडेवारी सांगितलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे की आपल्याकडे नंबर ऑफ LPG डिस्ट्रीब्युटरशिप किती आहे तर 25,000 साधारण आहे. रिटेल आउटलेट्स किती आहेत तर 1 लाखाच्या वर आउटलेट्स आहेत आणि यांच्यापैकी कुणी सुद्धा अजूनही आमच्याकडचा साठा संपलेला आहे असं म्हटलेलं नाहीये. सो हे आकडे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 100% सप्लाय टू डोमेस्टिक PNG अँड CNG ट्रान्सपोर्ट कन्झ्युमर्स केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या घरी जर पाईप्ड नॅचरल गॅस येत असेल, गॅस पाईपलाईननी तुमच्या घरी जर गॅस येत असेल तर त्याला 100% पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे. हा पुरवठा थांबवण्यात येणार नाहीये, तशी परिस्थिती सध्या नाहीये असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर अराउंड 50 लाख डोमेस्टिक LPG सिलेंडर्स आर डिलिव्हर्ड ऑन अ डेली बेसिस. हा एक बेसिक त्यांनी आकडा दिलेला आहे की दिवसाला 50 लाखांपेक्षा जास्त LPG सिलेंडर जे आहेत त्यांची डिलिव्हरी केली जाते. म्हणजे तुमच्या घरात येणारा जो सिलेंडर आहे तो 50 लाखांपेक्षा जास्त रोज त्याची डिलिव्हरी केली जाते. आता आपल्याकडे किती LPG कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे किती लोक त्यांच्या घरात गॅस सिलेंडर वापरतात, तर तो आकडा 33.37 कोटी इतका आपल्याला तो आकडा बघायला मिळतोय. त्याच्यानंतर कनेक्शन्स बघितले तर ते 10 कोटीच्या सुद्धा वर आहेत आणि डोमेस्टिक PNG कनेक्शन्स आपण बघितले तर ते फक्त 1.5 कोटी आहेत. म्हणजे मेजॉरिटी आपल्याकडे असणारे लोक हे LPG सिलेंडर जे आहे ते त्यांच्या घरी वापरतात. अजूनही अनेक लोकांकडे PNG नाहीये असं याच्यातनं दिसतंय, पण तरीही साधारण 1.5 कोटी लोक असे आहेत जे PNG वापरतात. त्याच्यानंतर आता LPG बुकिंग्स इन मार्च हा त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट आपण समजून घेऊयात. साधारण 1 मार्च 2026 पासून त्यांनी 12 तारखेपर्यंतचे हे तारखा दिलेल्या आहेत. ॲव्हरेज बुकिंग 2025-26 एप्रिल टू फेबचं किती होतं ते त्यांनी या लाईन, साधारण ही जी ऑरेंज लाईन तुम्हाला दिसते ही ती लाईन आहे की किती बुकिंग होतं आणि आता ते कसं बदललेलं आहे याच्यासाठीचा हा दिलेला चार्ट आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं त्यांनी इथे आधी दिलेलं आहे की नंबर ऑफ रिफिल्स हा आकडा जो आहे हा लाखांमध्ये आहे. तर तो आपण समजून घेणार आहोत. तर ही एक साधारण 50 ते 60 लाखांच्या मध्ये हे बुकिंग्स होते 2025-2026 एप्रिल टू फेब्रुवारी या महिन्यांमध्ये. पण आता आपण जर बघितलं तर साधारण 75 लाख रिफिलच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत. म्हणजे नेहमी जे 50 ते 60 मध्ये होतं एक 20 ते 25 लाख लोकांनी पॅनिक मोडमध्ये येऊन हे केलेलं आहे असं पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडनं सांगण्यात येत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या हे करायची गरज नसताना सुद्धा, कारण की युद्ध आहे, बातम्या येत आहेत, अनेक रिपोर्ट्स येत आहेत की रेस्टॉरंट्स बंद पडतायत, खाऊगल्ल्या बंद पडतायत, तर म्हणून लोकांनी सुद्धा हे केलेलं आहे की त्यांनी जास्त रिफिलसाठी पॅनिक मोडमध्ये येऊन हे केलेलं आहे. म्हणून 75 लाख साधारण रिफिलच्या रिक्वेस्ट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. पण पॅनिक व्हायची गरज नाही आहे कारण आपल्याकडे इनफ साठा आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की नक्की हे युद्ध खरंच संपणार आहे का. म्हणजे ह्या चर्चा कुठून सुरू झाल्या तर इराणनी 3 अटी घातलेल्या आहेत. त्या 3 अटींमध्ये ते काय म्हटलेले आहेत, त्यांच्या 3 अटी कुठल्या आहेत हे युद्ध थांबवण्यासाठीच्या ते आपण आधी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं हे युद्ध सुरू आहे किंवा कुठल्या देशाचा कसा स्टॅन्स आहे. सो सुरुवातीला जर आपण बघितलं तर मासूद पेझेशकियन यांनी जे इराणचे अध्यक्ष आहेत त्यांनी 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही बोललेलो आहोत रशियाशी आणि पाकिस्तानशी आणि त्याबरोबर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा शांतता हवी आहे, पण त्याच्यासाठी आमच्या 3 अटी आहेत. आता या 3 अटी काय आहेत. पहिली अट आहे की इराणचे कायदेशीर अधिकार जे आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्य करायला हवेत. आमचे जे अधिकार आहेत ते स्वीकारले गेले पाहिजेत. त्याच्यानंतरची दुसरी त्यांची अट आहे की नुकसान भरपाई आम्हाला तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे त्यांचे हे अर्थात अमेरिका आणि इस्रायलसाठीच्या अटी आहेत की या युद्धामध्ये आमचं जे नुकसान झालेलं आहे
ते आर्थिक असेल किंवा राजनैतिक असेल तर ते तुम्हाला भरून काढावं लागेल असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि तिसरी अट त्यांची आहे की भविष्यामध्ये याच्यापुढे आक्रमण होऊ नये, म्हणजे अशा पद्धतीनं इराणवरती पुन्हा आक्रमण होणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आम्हाला तशी हमी हवी आहे, प्रॉमिस हवा आहे असं इराणने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे. आता इराणचे जे सुप्रीम लीडर आता नवीन इलेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांना नवीन सुप्रीम लीडर करण्यात आलेला आहे त्यांचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण त्याआधी आपण इस्रायलनी काय म्हटलेलं आहे ते बघूया. आता इस्रायल या सगळ्यामध्ये काय म्हणतंय की हे मोठ्या प्रमाणावरती ही एक स्ट्राईक वेव्ह आहे ज्याच्यामध्ये आपण क्षेपणास्त्र तळ असतील, कमांड सेंटर असतील आणि लष्करी ठिकाणं जी असतील ती सगळी आपण टार्गेट केलेली आहेत आणि ती सेंटर्स किंवा ते जे आहे ते आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे. आणि काही त्यांनी जे टार्गेट्स केलेले आहेत ते तेहरान याच्या जवळ सुद्धा केलेले आहेत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता इस्रायलचं म्हणणं याच्यावरती काय आहे तर इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत नेत्यान्हू ते असं म्हटलेले आहेत की इराणकडून इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे किंवा हा धोका जो आहे तो दूर करण्यासाठी आपण हा संघर्ष सुरू केलेला आहे, आपण ही कारवाई सुरू केलेली आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यानंतर अमेरिकेचं काय मत आहे, कारण सुरुवातीपासूनच अमेरिका सुद्धा प्रचंड अग्रेसिव्हली याच्यामध्ये भूमिका घेत आहे, स्टँड घेत आहे. डोनाल्ड ट्रम्प अनेक ठिकाणी जाऊन याच्याबद्दलचं स्टेटमेंट्स जे आहेत ते करतात. सो त्यांचं याच्याबद्दलचं काय मत आहे तर ते म्हटलं की युद्ध हे अत्यंत उत्तम प्रकारे सुरू आहे, नियोजित वेळापत्रकाच्या खूपच आपण पुढे आहोत, आम्हाला शक्य वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान आम्ही घडवून आणलेलं आहे असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे एक सुरुवातीला 6 आठवड्यांचा कालावधी होता, त्या 6 आठवड्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला इराणबरोबरचा हा संघर्ष सुरू असणार आहे असं म्हटलं जात होतं. ते असताना आता त्यांचं हे स्टेटमेंट जे आहे ते आलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की इस्रायलसोबत मिळून आम्ही आमच्या शत्रूवरती प्रचंड लष्करी ताकदीनं कारवाई करत आहोत. इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत असं सुद्धा ते म्हटलेले आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ते असं म्हटलेले आहेत की आम्ही हे सुरू केलेलं आहे पण आम्ही हे लगेच थांबवणार नाही आहोत, कारण की आम्हाला परत 2 वर्षांनी युद्धासाठी जायचं नाही किंवा आम्हाला परत 2 वर्षांनी असा संघर्ष करायचा नाहीये. त्याच्यामुळे जे काम आपल्याला करायचं आहे ते काम करूनच आम्ही थांबणार आहोत असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हटलेले आहेत. आणि हे वॉर जे आहे किंवा हे 6 संघर्ष जो आहे तो तेव्हाच थांबेल जेव्हा मला हवं असेल असं स्टेटमेंट सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं. आता याच्यावरती जे इराणचे सुप्रीम लीडर खामेनी जे आता झालेले आहेत इलेक्ट त्यांनी सुद्धा याच्यावरती त्यांचं मत जे आहे ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. मोजतबा खामेनी हे ज्या वेळेला सुप्रीम लीडर म्हणून इलेक्ट झाले, जे खरं तर अनेक वर्ष फारसे लाईमलाईटमध्ये नव्हते, अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर ते इलेक्ट झालेले आहेत. तर त्यांनी पहिल्यांदाच एक स्टेटमेंट दिलेलं आहे जेव्हापासून ते सुप्रीम लीडर झाले तेव्हापासून. त्यांचं स्टेटमेंट काय आहे की या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ हे ताबडतोब बंद करा, आखाती राष्ट्रांवरती हल्ले जे आहेत ते सुरूच राहतील, युद्धात मृत्यू पावलेल्या आमच्या नागरिकांचा बदला हा घेतला जाईल. त्याच्यानंतर ते पुढे म्हणालेले आहेत की आपल्या देशावरती हल्ले सुरू असतानाही जे उत्तम काम करणाऱ्या शूर सैनिकांचे मी आभार मानतो. त्याच्यानंतर इराणच्या शत्रूंवरती दबाव आणण्यासाठी हर्मुजची सामुद्रधुनी जी आहे ती बंदच राहील, म्हणजे इतक्या लगेच कुठल्याच देशाला तेल आणण्यासाठी त्या स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं त्यांना त्यांचे वेसल्स बाहेर काढण्यासाठी परवानगी नाही. जर कोणी हे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती सुद्धा अटॅक्स केले जातील आणि कोणालाही तिकडनं जाऊ दिलं जाणार नाही, ही भूमिका इराणनं पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे ते असं म्हणालेत की शत्रूंकडून झालेल्या नुकसानीचा तेहरान भरपाई मागेल किंवा आम्ही त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करू. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तेहरानवरती इस्रायलकडनं जे हल्ले करण्यात आले ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जे सिटी सेंटर होतं त्या सिटी सेंटरवरती सुद्धा हल्ले करण्यात आले, म्हणजे आता फक्त मिलिटरी बेसिस पुरतं हे हल्ले उरलेले नाहीयेत असं इराणकडनं म्हटलं जात आहे. तर ह्याचा बदला आम्ही घेऊ, याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं रिव्हेंज घेऊ किंवा आम्ही सुद्धा मग त्यांचे सगळे पोर्ट्स आणि त्यांचे सगळे जे बेसेस आहेत ते उद्ध्वस्त करायला पुढे मागे बघणार नाही असं सुद्धा इराण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सो हा झाला या सगळ्यांचा स्टॅन्स. आता भारतासाठी याच्यामध्ये काय आहे किंवा भारताला याचा कसा फरक पडणार आहे तर आपण सुरुवातीला जसं बघितलं की याच्यामध्ये तेलाचा साठा जो आहे अर्थात तो अफेक्ट होणार आहे.
हॉटेल इंडस्ट्री जी आहे ती अफेक्ट होणार आहे सर्वात पहिले, आणि ती व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. कारण तुम्ही इंडक्शनवरती लोकांना जेवण नाही देऊ शकत. अनेक मेसेजमध्ये आपण बघितलं तर तिथे सुद्धा जेवण जे आहे ते आता देणं बंद करण्यात आलेलं आहे, किंवा त्याचा क्वांटिटी जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे. सिलेक्टेड पदार्थ जे आहेत ते बनवायला सुरुवात झालेली आहे. लोकांमध्ये पॅनिक मोड आलेला आहे की आपल्याकडचा तेल साठा संपला तर काय करायचं, आपल्या घरी गॅस येणं बंद झालं तर काय करायचं. तसे विविध प्रश्न आहेत भारतासमोर सुद्धा. म्हणजे हे फक्त तेलापुरतं मर्यादित नाहीये, तर पेट्रोल आणि डिझेल याचे सुद्धा दर जे आहेत ते वाढू शकतात. जो बॅरेल आहे त्याचा दर जो आहे तो सुद्धा आता वाढलेला आहे. त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचे दर जे आहेत ते सुद्धा वाढतील किंवा वाढू शकतात असा अंदाज सध्या बांधला जातोय. शेअर मार्केटमध्ये अर्थात आपण बघितलं की शेअर मार्केट सुद्धा कोलॅप्स झालेलं होतं या सगळ्यामध्ये. सो एकूण आपण बघितलं तर भारतावरती सुद्धा जे संकट होतं तेलाचं ते अजूनही पूर्णपणे गेलेलं आहे असं मी म्हणू शकत नाही, किंवा आपण कोणीच म्हणू शकत नाही. मिनिस्ट्रीनी जरी हे आकडे आता समोर ठेवलेले असले तरी हा साठा जो आहे तो कधी ना कधी वापरला जाऊन कमी होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय, जर तोपर्यंत हा संघर्ष थांबला नाही या 3 देशांमधला, तर मग पुढे काय होणार हा प्रश्न अजूनही तसाच आहे. पण सध्याच्या घडीला एकदम लगेच पॅनिक मोडवरती जाऊन कुठलाही निर्णय घ्यायची गरज नाहीये असं, किंवा कुठल्याही पद्धतीनं ओव्हर बुकिंग करायची गरज नाहीये. तुम्हाला सिलेंडरसाठी भांडायची आणि मारामाऱ्या करायची तर अजिबात गरज नाहीये असं सध्याच्या घडीला मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमकडनं सांगण्यात येत आहे. सो हे एक बेसिक आत्ता काय सुरू आहे या युद्धाबद्दल किंवा संघर्षामध्ये ते आमचा सांगण्याचा प्रयत्न होता. आणि तुमच्यासमोर आम्ही काही आकडे ठेवलेले आहेत पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडचे. सो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला नक्की सांगा. तुम्हाला जर असे आणखीन व्हिडिओज बघायला आवडतील, AI च्या माध्यमातून तुम्हाला काय काय सुरू आहे, कुठे कशा पद्धतीनं डील्स सुरू आहेत किंवा कुठे अटॅक्स करण्यात येत आहेत, हे सगळं सुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.